चल सर्व विद्यार्थी व पालकांचं ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटमध्ये सहर्ष स्वागत करीत आहोत। आज आपण एक नवीन मुद्दा आणि नवीन एक उपक्रम घेऊन आलेलो आहे, जे करमाळा तालुक्यामध्ये त्याचा खूप अभाव आहे। करमाळा तालुक्यामध्ये आजपर्यंत असा कोणीही पॅटर्न आणला नव्हता, जो आज आम्ही चालू करत आहोत। सगळ्यात महत्त्वाचा आज जो विषय मी बोलणार आहे तो 8वी 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी बोलणार आहे। खरं तर हा विषय 5वी पासूनच पाहिजे, पण सध्या आपण 8वी 9वी आणि 10वीच्या मुलांसाठी सुरू करत आहोत। तो कोर्स किंवा तो जो पॅटर्न म्हणजे काय तर फाउंडेशन कोर्स। आज तुम्ही बघत असाल की ज्यावेळेस 12वीचा रिझल्ट किंवा 10वीचा रिझल्ट लागतो त्यावेळेस बाकीच्या राज्यांमधला रिझल्ट हा टॉपमध्ये असतो। तर कुठले केरळचा असतो, राजस्थान कोटाचा रिझल्ट असतो किंवा हैदराबादचा रिझल्ट असतो। अशा बाकीच्या राज्यांचा टॉपमध्ये रिझल्ट असतो, पण आपल्या इथल्या महाराष्ट्राचा रिझल्ट एवढा टॉपमध्ये नसतो। आपल्या इथले बहुसंख्य विद्यार्थी हे टॉप लिस्टमध्ये नसतात नीट JEE किंवा CETच्या ॲज कम्पेअर टू अदर राज्य। मग मला का सांगायचं आहे तर त्या बाकीच्या राज्यामधला रिझल्ट का बाबा चांगला लागतो किंवा का टॉपमध्ये जातो, तर त्याचं कारण एकमेव आहे की आपली मुलं 8वी 9वी आणि 10वीमध्ये किंवा 5वी पासून ते 10वीपर्यंत फक्त स्टेट बोर्डचा म्हणजे त्यांना दिलेलं जे पुस्तक असेल त्यांच्या बोर्डने तेवढ्याचाच अभ्यास करतात, त्याचाच रट्टा वेळोवेळी मारतात आणि त्याच्यामुळे त्यांचा रिझल्ट तो तिथं बोर्ड परीक्षेमध्ये चांगला लागतो। पण CET आणि नीट याच्यामध्ये आपली मुलं खूप कमी पडतात किंवा मागं राहतात। खूप हुशार मुलं असून ते रिझल्ट टॉपमध्ये देऊ शकत नाहीत, कारण त्यांना पूर्ण प्रॉपर लहानपणापासून मार्गदर्शन नसतं। केरळचा कोटाचा किंवा हैदराबादचा रिझल्ट एकदम टॉपमध्ये लागतो, कारण एवढंच असतं मित्रांनो की ते मुलं 8वी 6वी 7वी पासून पूर्णपणे फाउंडेशन कोर्स करतात। आता फाउंडेशन कोर्स नक्की काय आहे, तो का महत्त्वाचा आहे याचे मी तुम्हाला 2-4 मुद्दे सांगतो। पहिला मुद्दा हा आहे की जर तुम्ही फाउंडेशन कोर्स 8वी 9वी आणि 10वीमध्ये केला तर तुमचं जे 8वी आणि 9वीचं तुमचं जे 11वी आणि 12वी मधला जो नीट CETचा बेसिक पार्ट आहे, बेस म्हणतो आपण, ज्याचा पाया पक्का पाहिजे, तो पाया पक्का 8वी 9वी आणि 10वीमध्ये केला जातो। त्याच्यासाठी फाउंडेशन कोर्स खूप महत्त्वाचा आहे। दुसरा सगळ्यात महत्त्वाचा रिझल्ट काय सांगायचा मुद्दा काय आहे तर जो हैदराबाद कोटा आणि राजस्थान केरळचा इकडचा जो रिझल्ट टॉपमध्ये लागतो याचं एकमेव कारण काय आहे तर तिथली मुलं फाउंडेशन कोर्स हा लहानपणापासून करतात। मग आपल्या मुलांनी पण 8वी पासून तरी कमीत कमी फाउंडेशन कोर्स केला पाहिजे आणि आपल्या मुलांनी नीट JEEची तयारी 8वी पासूनच केली पाहिजे। म्हणून आम्ही हा फाउंडेशन कोर्स आपल्या करमाळा तालुक्यासाठी घेऊन आलेलो आहोत आणि त्याची अंमलबजावणी आपण आत्ता लगेच चालू करतोय। त्याच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे की आपल्याला टॉप रिझल्ट द्यायचा आहे। तुम्ही 11वीमध्ये डायरेक्ट अभ्यास केला आणि 11वी पासून नीट JEEची तयारी केली तर भरपूर विद्यार्थ्यांना पहिल्या प्रयत्नामध्ये यश मिळत नाही। बरेच विद्यार्थी रिपीट करतात, नंतर 12वी नंतर एकदा परीक्षा देतात नीट JEEची आणि त्याच्यानंतर ते रिपीट करतात। मग हे परिस्थिती येऊ नये, ही वेळ त्या विद्यार्थ्यांवरती येऊ नये। एक वर्ष आपल्या लाईफमधलं का वायाला घालवायचं, तर त्याच्यासाठी तुम्ही 11वी 12वीमध्ये अभ्यास न करता JEE CETचा त्याची सुरुवात 8वी पासूनच केली पाहिजे असं आम्हाला वाटतं। आणि जर तुम्ही त्याची सुरुवात 8वी पासूनच केली तर तुम्हाला 11वी आणि 12वीमध्ये पहिल्या प्रयत्नात नीट आणि JEE, मी CETचा जास्त उल्लेख करत नाही आहे, टार्गेट आपल्याला नीट आणि JEE गाठायचं आहे, त्यामुळे नीट आणि CETमध्ये पहिल्या प्रयत्नात तुम्हाला 100% यश मिळणार आहे। पण तुम्हाला 8वी पासून फाउंडेशन कोर्स करावा लागेल। आणि दुसरं महत्त्वाचं, आपल्या इथली ग्रामीण भागातली मुलं किंवा आपल्या करमाळ्यातली भरपूर बहुसंख्य मुलं अशी आहेत की 10वीपर्यंत खूप रट्टा मारतात, चांगले मार्क मिळवतात, 80% 85% 75% मिळवतात, पण ती मुलं 11वी सायन्सला घेण्यासाठी खूप घाबरतात। त्याचं कारण काय आहे तर 10वीपर्यंत त्यांनी फक्त पाठांतर केलेलं असतं, 10वीपर्यंत कन्सेप्टने अभ्यास केलेला नसतो, 10वीपर्यंत त्यांनी फक्त गोकमपट्टी केलेली, रट्टा मारलेला आहे आणि त्याच्यावरती त्यांनी ते मार्क मिळवलेले आहेत। मग त्या मुलांचं काय होतं, 11वी सायन्सला जायला खूप घाबरतात, मग ते कॉमर्सकडे जातात, कारण त्याचं तेच आहे की त्यांनी रट्टा मारून अभ्यास केलेला आहे। आम्ही तसं करणार नाही आहोत। आम्ही काय करणार आहे, 8वी 10वीपर्यंत पूर्ण त्यांचा कन्सेप्टने अभ्यास करून घेणार आहे आणि नीट JEEचा पाया पूर्ण पक्का 10वीपर्यंतच करणार आहे, जेणेकरून त्यांना 11वी आणि 12वीमध्ये नीट JEE किंवा 11वी 12वी सायन्सचा भाग हा खूप अवघड जाऊ नये, एकदम सोपा जावा किंवा रोजच्यासारखंच असावं असं वाटलं पाहिजे। हा खूप महत्त्वाचा आहे। आता दुसरा आणखीन एक महत्त्वाचं बघा
की नीट आणि JEE किंवा फाउंडेशन कोर्स हा आमच्याकडे करमाळा तालुक्यामध्ये आमच्याकडेच का करावा, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यातला पहिला सगळ्यात महत्त्वाचं बघा, आम्ही काय करणार आहे, तुमचं स्टेट बोर्डचं म्हणजे जे तुमचं पुस्तक आहे बोर्डसाठी किंवा तुमच्या रेग्युलर एक्झामसाठी जे असतं आपल्या फायनल एक्झामसाठी, ते पुस्तक तर आम्ही शिकवणार आहोतच, पण प्रत्येक जो तुमचा चॅप्टर असेल प्रत्येक चॅप्टरवरती आम्ही 80 ते 100 जेवढा चॅप्टर साईजने मोठा असेल त्याच्या कंपेअरमध्ये, जर एखादा छोटा चॅप्टर असेल तर 80पर्यंत त्याचे, किंवा एखादा खूप मोठा असेल तर 100-150पर्यंत एका चॅप्टरचे MCQ काय प्रकार आहे बाळांनो, तर जे नीट आणि JEE साठी महत्त्वाचे MCQ जसे असतात त्या टाईपमध्ये आम्ही तुमचे 8वी पासूनच 80 ते 100 प्रत्येक चॅप्टर मागं MCQ सॉल्व करून घेणार आहेत, जेणेकरून तुम्हाला 11वी आणि 12वीमध्ये गेल्यानंतर नीट आणि JEE जे MCQ असतील ते MCQ एकदम सोपे वाटावेत. का तर तिथल्या MCQचा बेसिक पाया आपण 8वी ते 10वीमध्येच कंप्लीट केलेला आहे. त्याचं कारण काय आहे, आपण ह्या बेसिक पाया 8वी ते 10वीमध्ये इथले MCQ 100-150 सोडून कंप्लीट केलेले आहेत. हा पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे की आम्ही हे सगळं करून घेणार आहोत. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा बघा, आमच्याकडे जो शिकवणारा स्टाफ आहे हा सगळा हाय क्वालिफाईड आणि सगळा उच्च शिक्षित आहे. त्यातमध्ये 2 इंजिनियर्स आहेत, एक मेकॅनिकल इंजिनियर आहे, एक इलेक्ट्रिकल आहेत. केमिस्ट्री हा विषय शिकवण्यासाठी आपल्याकडे 4 ते 5 वर्ष एक्सपिरियन्स असलेले आणि MSc BEd झालेले जे आहेत ते शिक्षक आहेत. बायोलॉजीसाठी आपल्याकडे पुन्हा MSc आणि BEd झालेले शिक्षक आहेत आणि विशेष म्हणजे त्यांच्या युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी सिल्वर मेडल मिळवलेलं आहे. त्यामुळे हा जो स्टाफ आहे हा एकदम हाय क्वालिफाईड स्टाफ आहे, जो तुमच्या मुलांना बेसिकपासून ते हाय लेवलचं जे काही MCQ असतील ते सगळे शिकवले जातील. म्हणजे हे जे MCQ काढणार ते आम्ही एकदम बेसिकपासून ते हाय क्वालिटी म्हणजेच हाय लेवलपर्यंत जे असतील ते सगळे हाय लेवलपर्यंतचे आम्ही सोडून घेणार आहोत, जेणेकरून त्याला बेसिकपासून एकदम हाय लेवलकडे जाता यावं. हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि शिकवणारे सगळे शिक्षक हाय क्वालिफाईड आणि हे सगळे परमनंट फिक्स आहेत, आपल्याकडे कायमस्वरूपी इथंच आहेत, आपल्या क्लासच्या भोवतालीच राहिलं. त्याच्यामुळे तुम्हाला कधीही 24 तासात अडचण आली तर आम्ही तिथं अवेलेबल आहोत. कुठलाही प्रॉब्लेम असू द्या तो तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपला शेअर करा, फोन करा, फोटो पाठवा, 2 मिनटात सोडून देतो आम्ही. तिथं वेळ बघत नाही आहे आम्ही, कुठलीही वेळ असू द्या, कधीही तुम्ही रात्रीचं पाठवा, सकाळी पाठवा, दिवसभर पाठवा, आम्हाला तिथं मेसेज फोटो पाठवा, फोन करा, लगेच तुम्हाला रिप्लाय आला जाईल. आत्ता सध्या पण जे 10वीचे मुलं अभ्यास करतायत तो मुलगा कुठला आहे, आमच्याकडे ॲडमिशन आहे नाही आम्ही बघत नाही. आम्हाला भरपूर जण मुलं असे आहेत की ते तिथं फोटो पाठवतात, त्याचे MCQ आम्ही सॉल्व करून देतो किंवा त्याचा जो प्रॉब्लेम असेल तो सॉल्व करून देतो. तो आत्ता आमच्याकडे आहे किंवा नाही आम्ही बघत नाही आहे. कोणाच्याही ओळखीचं असेल त्याने त्याला अडचण आली, आता पाठवलं, सॉल्व करून देतो. त्याच पद्धतीने आम्ही तुमच्या मुलांचाही एकदम अभ्यास हाय क्वालिफाईड टीचर्सकडून करून घेणार आहोत. तिसरा मुद्दा काय आहे बघा, आपल्याकडे क्लासरूम हे एकदम सुसज्ज आणि मोठे क्लासरूम आहेत. क्लासरूममध्ये बेंच आहेत. आपल्या इथं करमाळ्यात बऱ्यापैकी ट्रेंड हा आहे की बेंचेसचा प्रकार नाही आहे, आपल्याकडे बेंच आहेत प्रत्येक क्लासरूममध्ये. क्लासरूम व्यवस्थित आहेत, डिजिटल क्लासरूम आपण करतोय हळूहळू आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं वातावरण एकदम जवळचं चांगलं आहे. आपल्या कॉलेजच्या किंवा तुमच्या शाळेपासून एकदम जवळच्या अंतरावरती आहेत आणि तुमचा क्लास हा पूर्ण क्लास तुमच्या कॉलेजच्या टायमिंगचा ॲडजस्ट करूनच आपण घेतो आहे, त्याच्यामुळं तुम्हाला काहीच अडचण नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, उगाच पहाटे किंवा रात्रीचा उशिरा क्लास नसणार आहे. तुमच्या कॉलेजच्या वेळेस धरून आपण दिवसभरात सगळे क्लास कंप्लीट करणार आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा समजून घ्या की तुमचे सगळे विषय म्हणजे तुमचा मॅथ्स असेल, तुमचा सायन्स असेल आणि तुमचा इंग्लिश असेल, हे तिन्ही पण विषय तुमचे एकाच छताखाली म्हणजे एकाच क्लासमध्ये आपण घेतो आणि ह्या तिन्ही विषयाला वेगवेगळे तिन्ही हाय क्वालिफाईड शिक्षक आहेत आपल्याकडे. त्याच्यामुळं तुमचे तिन्ही पण विषय एकाच क्लासरूममध्ये एकाच ह्याच्यामध्ये होत आहेत आणि व्यवस्थित केले जातात. याच्यासोबत याच्या व्यतिरिक्त राहिलेले जे तुमचे विषय असतील, मराठी असेल, जॉग्राफी असेल, हिस्ट्री असेल किंवा हिंदी विषय असेल, हे बाकीचे पण विषय जे आहेत हे सगळे विषय आपण इथं तयारी करून घेतो. आपलं टार्गेट या विषयामध्ये मार्क मिळवणं नाही आहे, तर तुमचा 10th फायनल जो रिझल्ट येतो त्या पर्सेंटेजवरती आपलं जास्त टार्गेट राहणार आहे. या 3 विषयामध्ये तर तुम्हाला टॉप स्कोअर करायचाच आहे,
पण तुमचा पर्सेंटेज किती हे जेव्हा कोणी विचारेल तेव्हा तुम्हाला पर्सेंटेज पण तुमचा टॉप आहे हे सांगता यावं, याच्यासाठी या बाकीच्या विषयाची पण तयारी आपण आपल्याच क्लासमध्ये करून घेतो. त्याच्यासाठी वेगळे शिक्षक मागवले जातात, त्यांच्याकडून आपण तयारी करून घेतली जाते आणि त्याच्यामुळे तुमचा पर्सेंटेज हा 100% वाढतो. आणि या पर्सेंटेजसोबत तुमचं जे MCQची तयारी ती चॅप्टर वाईज करून घेतली जाते. आणि ही तयारी झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं तुमचं टेस्ट घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपल्या इकडं टेस्ट न घेण्याचा एक ट्रेंड आहे, पण टेस्ट खूप महत्त्वाच्यात. का टेस्ट महत्त्वाच्यात? तर तुम्हाला टेस्ट आहे म्हटल्यावरती तुम्ही लगेच अभ्यास चालू करता. टेस्ट नाही आहे म्हटल्यावरती जेव्हा केव्हा एक्झाम येईल तेव्हाच तुम्ही अभ्यासाला लागता. त्याच्यामुळं आम्ही प्रत्येक 2-3 दिवसाला एका विषयाची रेग्युलर टेस्ट असती आणि प्रत्येक 8 दिवसाला आपली जी नीट JEE बेस्ड म्हणजे MCQची टेस्ट असणार. आणि ती MCQची टेस्ट ही या लेवलनीच असणार तुमची, म्हणजे ह्यांची जशी असते त्या टाईपमध्येच याची टेस्ट येणार. त्याच्यामुळं तुमचा हा पण पाया पक्का होतो. आणि MCQ 100 आम्ही एका चॅप्टरचे घेतोय, याच्यावरून लक्षात घ्या ते जर सगळे MCQ तुम्ही सोडवले तर तुमचा अख्खा चॅप्टर हा थेरीमधला पण पाठांतर किंवा अभ्यास होऊन जाणार. कारण तुम्ही तुमच्या 10वीच्या किंवा 8वीच्या किंवा 9वीच्या चॅप्टरवरती एका चॅप्टरवरती 100 MCQ काढायचे, म्हणजे थेरीतला एक ना एक लाईन त्याच्यामध्ये कवर होणार आहे. थेरीतली एक ना एक लाईन त्याच्यामध्ये कवर होणार आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला हा चॅप्टर एकदम सोपा जाणार आणि पूर्ण पाठ होणार किंवा तुमचा पूर्ण सॉल्व करून होणार. आणि तो पण कन्सेप्टने. का कन्सेप्टने? तर तुम्ही MCQ पूर्ण सोडवताय. हे महत्त्वाचा पॉईंट आहे आणि त्याच्यासाठी हे महत्त्वाचे आहे. आणि एक आणखीन महत्त्वाचं समजून घ्या, एवढे MCQ प्रत्येक चॅप्टरला सोडवले तर तुमचा जो बोर्डाचा पेपर असतो त्याच्यातल्या MCQचे मार्क कुठंच जाणार नाही. तुमचे एका वाक्यात जे उत्तर असतात 1 सेंटेन्समधले ते पण मार्क कुठं जाणार नाही. तुमचे जे जोड्या लावाचे असतात ते त्या जोड्या लावाचे पण मार्क तुमचे कुठंच जाणार नाहीत. का? तर याच्यावरूनच हे MCQ तयार होतात बाळांनो. आणि जेव्हा हे तयारी पूर्ण होती त्यावेळेस हे मार्क कुठंही जाणार नाही. चूक की बरोबर तुमचे मार्क जाणार नाहीत, कुठंच जाणार नाहीत. आणि तुम्हाला हे सगळे मार्क मिळाले म्हणजे तुमचा 50% मार्क तर याच्या MCQमुळेच कवर होणार आहेत, जे फायनल बोर्डाचे असणार आहेत. राहिला प्रश्न फक्त खालचे 50% म्हणजे कुठले? जे ब्रॉड क्वेश्चन असतात, मोठे आन्सर असतात ते. आणि त्याला काय आहे, एवढे MCQ सोडवले म्हणजे त्याच्यातलं प्रत्येक वाक्य तुमचं कंप्लीट झालेलं असणार आहे. आम्ही MCQच त्या पद्धतीने काढणार आहोत. म्हणजे 8वी 9वी 10वीचा जर तुमचा बेस एकदम पक्का झाला तर 11वीमध्ये तुम्हाला मार्क मिळवायला कोणीही अडवू शकत नाही आणि अवघड तर तुम्ही म्हणू शकत नाही. कारण सांगतो, आत्ता जरी आमच्याकडे 11वीला विद्यार्थी आला आणि त्या 11वीच्या विद्यार्थ्याला आम्ही जर म्हटलं की 10वीत हा टॉपिक झालेला आहे तर तो इकडं तिकडं बघतो. का बघतो? तर त्यांनी मार्चमध्ये पेपर दिल्यानंतर मार्चमधले पुढचे 2-3 महिने सुट्टीमध्ये तो सगळा विसरून जातो. का विसरून जातो? तर त्यांनी 10वीच्या बोर्डाच्या पेपरच्या वेळेस फक्त पाठांतर केलेलं असतं आणि ते पाठांतर जास्त दिवस लक्षात राहत नाही. कन्सेप्टने अभ्यास केला तर ते कायमस्वरूपी लक्षात राहतं. मला आज जरी तुम्ही 5वीमध्ये हा टॉपिक होता सांगितलं तरी मला आठवतं की त्यावेळेस होता, कारण कन्सेप्टने अभ्यास केला. तेवढं आम्ही पुन्हा पुन्हा सोडवलं होतं, तेवढं आम्ही पुन्हा फिरून फिरून क्वेश्चन टाकलेले सोडवले जातात. आपल्याला स्ट्रेट फॉरवर्ड म्हणजे पुस्तकात हाय असं आलं तर सोपं वाटतं, आकडा बदलला तरी तुम्हाला अवघड वाटतं. ही मेथड बदलायची, ही सवय तुम्हाला बदलावी लागणार तर तुम्ही स्कोअर मिळवू शकता, नाही तर स्कोअर होणारच नाही आहे. आणि हीच पद्धत आपल्याला बदलायची आहे. म्हणून आपला जो फाउंडेशन कोर्स आहे तो फाउंडेशन कोर्स 8वी 9वी 10वीमध्ये खूप महत्त्वाचा आहे. आता तुम्ही ज्या इयत्तेमध्ये असताल 8वीत 9वीत किंवा 10वीत त्यांनी हा फाउंडेशन कोर्सची संधी सोडू नका. आणि ह्या फाउंडेशन कोर्समुळं तुमचं सगळं पुढचं 11वी आणि 12वीचं जे यश पाहिजे ते यश 100% मिळणार आहे. कारण तुम्ही जे 11वी 12वीत कष्ट घ्यायचं आहे ते तुम्ही 8वीपासूनच कष्ट फाउंडेशन बॅचमध्ये घेतलेलं आहे. लक्षात येत आहे. सगळ्यात आणखीन महत्त्वाचं, जे आपल्या आजूबाजूचे जवळचे क्लासरूमचे मुलं असतील त्या मुलांसाठी आम्ही संध्याकाळचा अभ्यास इथंच करून घेतो. 10 ते 11 वाजेपर्यंत आम्ही क्लासमध्ये बसलेलो असतो. कमीत कमी लहान मुलं तुम्ही 8-9 वाजेपर्यंत 6 ते 9 वाजेपर्यंत जरी अभ्यास करत बसला तरी आमच्यातले सगळे शिक्षक तुमच्यासोबत असतील. तिथं तुमचे डाऊट क्लिअर केले जातील आणि तिथंच तुमचा अभ्यास सगळा करून घेतला जाईल. आमचं एकच टार्गेट आहे बाळांनो, करमाळा तालुक्यामध्ये आपला करमाळा तालुका शैक्षणिकदृष्ट्या खूप मागास आहे असं म्हणायला नाही पाहिजे, पण आहे. रिॲलिटी ॲक्सेप्ट पण केली पाहिजे. कारण आपल्यातले 50% विद्यार्थी हे बाहेर शिकायला जातात करमाळा सोडून. का जातात? तर इथं नाही आहे शैक्षणिकदृष्ट्या चांगलं म्हणूनच जातात ना.
मग ते विद्यार्थी आपले करमाळ्यातले करमाळ्यातच राहावेत, त्याच्यासाठी करमाळा आपल्याला शैक्षणिकदृष्ट्या अव्वल स्थानी न्यायचा आहे आणि त्याच्यासाठी तुमची आम्हाला साथ गरजेची, कारण आम्ही जे करून घेतोय पॅटर्ननुसार त्याच्यामध्ये आम्ही टॉप रिझल्ट देणार आहे, त्याच्यासाठी विद्यार्थ्यांची गरज आहे आणि ते विद्यार्थी तुम्ही आहात. आणि तुम्हाला बाहेर जाऊन विनाकारण एवढे पैसे वायाला घालवायचे नाही आहेत, कारण तुम्ही जर एक आपला तालुका सोडून बाहेर गेला तर तुम्हाला लाखामध्ये पैसे मोजायचे आहेत आणि तोच आकडा जर तुम्ही इथं थांबला तर खूप हजारामध्येच कन्वर्ट होतं आहे. आपली फी बाकीच्या मानाने खूप कमी आहे. नाही तर बाकीकडे रेग्युलरची वेगळी फी असते, फाउंडेशन कोर्सची वेगळी फी असते आणि ह्याची फी खूप आवाढव्य घेतात. आपण रेग्युलर फीमध्येच हे सगळं करून घेणार आहेत, कारण आम्हाला 11वीमध्ये जे विद्यार्थी पाहिजेत ॲडमिशन ते हा फाउंडेशन कोर्स करून आलेले आम्हाला 11वीसाठी पाहिजेत, जेणेकरून आम्हाला 11वीचा JEE आणि नीटचा बाकीच्या राज्याप्रमाणे किंवा बाकीच्या जिल्ह्याप्रमाणे आपल्याही तालुक्यामध्ये रिझल्ट देता यावा. याच्यासाठी हा फाउंडेशन कोर्स 8वी ते 10वीमध्ये खूप महत्त्वाचा आहे आणि त्याच्यासाठीच आम्ही एवढं सगळं झटतो आहे. आमचा सगळा शिक्षक वर्ग 24 तास इथं कष्ट करत बसतो आहे. आपल्याकडे आणखीन सगळ्यात महत्त्वाचं बघा, तुम्हाला जे नोट्स पाहिजेत त्या नोट्स ह्या आपण सगळ्या PDF स्वरूपात देणार आहोत आणि त्या स्वतः आम्ही काढलेल्या आहेत. आपल्या ज्या नोट्स आहेत त्या नोट्स ह्या पूर्ण तुम्हाला स्टेट बोर्डची पण जे तुमचं स्टेट बोर्डचं म्हणजे रेग्युलर नोट्स आहेत त्या स्वतः आम्ही हँडरायटिंगमध्ये काढून त्या लॅपटॉपमध्ये टाईप करून त्याच्या तुम्हाला प्रिंट दिल्या जातील आणि MCQ पण जे आहेत ते MCQ 80 ते 100 मी तुम्हाला सांगितलं आहे. एखादा चॅप्टर जास्त मोठा असेल तर याच्यापेक्षा जास्त पण MCQ येतील. ते MCQ पूर्ण प्रिंटमध्ये तुम्हाला दिले जातील, जेणेकरून या नोट्स आणि हे MCQ तुम्हाला व्यवस्थित टाईप केलेलं असेल आणि ज्यावेळेस प्रिंटमध्ये दिले असेल त्यावेळेस अक्षर पण त्याच्यात टाईप केलेलं व्यवस्थित. नाही तर एखाद्याचं हँडरायटिंग चांगलं नसतं, तो कसाही लिहितो, व्यवस्थित नाही लिहिल्यामुळे त्याला अभ्यास पण करू वाटत नाही. त्याच्यामुळं स्वतः काढलेल्या प्रिंट आणि MCQ हँडरायटिंगमध्ये दिले जातील. त्यामुळे हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. नाही तर आपल्या इकडे बरेच जण शिकवताना पुस्तक पुढं घ्यायला लावतात आणि हे बी पुस्तकात हा घेतं आणि ते बघून शिकवतं. ह्याला अर्थ नाही आहे, ह्याला शिक्षण म्हणत नाहीत बाळांनो. ते पाठांतर झालं ते तेवढ्यापुरतं झालं. आपल्याला तसं नाही आहे. पूर्ण तुमच्याकडे झेरॉक्स असतील, प्रिंट असतील, नोट्स काढलेल्या MCQच्या प्रिंट असतील, त्या तुम्ही व्यवस्थित बघायच्यात, अभ्यास त्याच्यातूनच करायचा, तुम्हाला काहीच अडचण येणार नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि आपल्याला सगळ्यांना तुम्हाला आम्हाला एकमेकाला साथ दिली तर आपण आपला तालुका नक्कीच अव्वल स्थानी घेऊन जाऊ शकतो. आणि जर तुम्हाला याच्यात काही अडचण आली किंवा काही पण डाऊट असतील तर मला नक्की विचारा. आणि तुम्हाला हे सगळे याच्याबद्दल कुठलाही तुम्हाला डाऊट असेल, क्लासच्या सब्जेक्टबद्दल असेल, त्याच्या फीबद्दल असेल, त्याच्यातले टायमिंगबद्दल असेल किंवा आम्ही कसं घेणार आहोत, काय घेणार आहे ह्याच्याबद्दल असेल तर नक्की फोन करा, माहिती घ्या. इन्स्टिट्यूटला एकदा भेट द्या, एकदा भेट देऊन सगळ्या इन्स्टिट्यूटची माहिती करून घ्या, आम्ही कसं घेतो हे पण बघा आणि त्याच्यानंतर तुम्ही मग नंतर आपला ॲडमिशनचा निर्णय घ्या. पण एकदा अवश्य भेटा. जास्त काय तुम्हाला लांब भेटायला जायचं नाही, आपल्या तालुक्यातच आहे, इथंच आहे, शहरातच आहे. त्याच्यामुळं जवळच्या जवळ आहे, तुम्ही नक्की एकदा भेटू शकता आणि आपला निर्णय घेऊ शकता. ओके, धन्यवाद.